कुबेर भंडारी। कुबेर भंडारी। कुबेर भगवान के दर्शन आप सभी कर पा रहे हैं। सामने कुबेरेश्वर महादेव विराजमान हैं और ऊपर भगवान कुबेर जी विराजमान हैं। ऊपर ये कुबेरेश्वर महाराज और ये ऊपर श्री कुबेर जी महाराज ऊपर झूम करके देखें आप। भगवान को ठंड लग रही है, साल ओढ़ी हुई है कुबेर जी भगवान ने। बोलो कुबेर भगवान की जय हो। सोने नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। सुप्रभात सभी सानप ग्रुप के वीडियो दर्शक करताओं को। कल रात्रि सानप ग्रुप कुबेर जी भंडारी प्रवास कर गए थे। कुबेर भगवान की तीर्थस्थली में रात्रि विश्राम करके बहुत अच्छे दर्शन किए। अब सानप ग्रुप आगे की यात्रा प्रारंभ कर चुके हैं। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आप सभी का दिन मंगलमय हो, ऐसी मां नर्मदा से कामना है। नर्मदे हर, नर्मदे हर। मैं संगीता पवार, चिंचड़गांव, वैजापुर, संभाजीनगर, महाराष्ट्र से हूँ। अच्छा। और 5 तारीख को परिक्रमा उठाई है। मां नर्मदा आपकी परिक्रमा पूर्ण करे। नर्मदे ताई। मैं बैजापुर तालुके से हूँ, जिला संभाजीनगर। 11 तारीख से उठाई हूँ परिक्रमा। नर्मदे हर। मैया आपकी परिक्रमा पूर्ण करे। मैं कोपरगांव से हूँ, अहिल्यानगर जिला है। मैंने भी 5 तारीख को परिक्रमा उठाई और बहुत अच्छी परिक्रमा हो रही है। मैया आपकी परिक्रमा पूर्ण करे। परिक्रमा में क्या अनुभव आया अभी तक? तो आनंद आ रहा है। बहुत बहुत आनंद आता है। हम शाम को थकते हैं, पर सुबह जब उठते तो हमको ऐसा नहीं लगता हम मैया सब थकावट दूर कर देती। थकावट दूर कर देती है मैया। सुबह हम बड़े उत्साह से उठकर चलने लगते। अरे वाह, यही तो मैया की। घर की याद आती है क्या? नहीं, घर की याद नहीं आती है, लेकिन क्या होता है, कोई बात होती है तो करना पड़ता है। घर की याद नहीं आती, चलते समय तो किसी की याद नहीं आती। बहुत मस्ती करते हैं हम लोग। चलो, मैया आप पे कृपा बने रखे। नर्मदे हर, माता गंगे हर, गंगे हर, शंकर हर, हर हर महादेव, नर्मदे हर। थोड़ा सा ताइयो हमारे लो ताई। नर्मदे हर। तुम लोग हर। पावन दिव्य पंचतीर्थ स्थल मोरिया, व्यवस्थापक श्री बटुक महाराज आणि छान या ठिकाणी आश्रम आहे। यांनी सर्व परिक्रमावासियांसाठी बालभोग आणि चहा पानी, दोपहर की भोजन प्रसादी इसका सब इंतजाम करते हैं। अशा प्रकारचं हा परिक्रमावासियांसाठी खूप छानसा आश्रम आहे नर्मदे। अभी दुपारच्या भोजनाची व्यवस्था चालू आहे मशीनमध्ये पुऱ्या बनवायसाठी। नर्मदे हा आणि सर्व किराणा छानसा आश्रम आहे मोरिया। आणि नर्मदेश्वर महादेव या ठिकाणी भोलेनाथ आहेत। सर्वांना यूट्यूब मार्फत त्यांना दर्शन। नर्मदे हर। मोरिया आश्रम में बाल भोग ले रहा है दीनदयाल जी। नर्मदे हर। अरे वह बहुत बढ़िया बाल भोग है। नर्मदे हर। बाल भोग के लिए आए हैं आश्रम में सानप महाराज ग्रुप। नर्मदे हर।
नर्मदे हर. मंडोबाई काय करते? किती बाऱ्या खाती? पहिलीच बार. मोरे आश्रमामध्ये आमच्या असणाऱ्या या माताजी मंडोबाई आणि काय नाव आहे काही यांचं सरलो बालभोग घेत आहेत. नर्मदे नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा मनुष्य को बहुत कुछ सिखाती है, जिसमें एक काम है स्वावलंबन का. स्वावलंबन मतलब अपना काम अपना स्वयं को करना चाहिए, चाहे वो खाना बनाने का हो, कपड़े धोने का हो. तो इसी कड़ी में हमारे सानप जी महाराज भी अपना स्वयं का कार्य कर रहे हैं. देखिए कपड़े धो रहे हैं अपना स्वयं का. नर्मदे हर. और विगत 4 सालों से ये कपड़े धोते रहे हैं. देखिए माँ नर्मदा की इन पर कितनी कृपा है, जो माँ इनसे खूब कपड़े धुलवा रही है, फिर भी ये खुश रहते हैं. नर्मदा मैया की इन पे ऐसी कृपा बने रहे. नर्मदे हर. और हम तो चाहते हैं कि ये आगे आने वाले 10 सालों तक ऐसे कपड़े धोते रहें. नर्मदे हर. नर्मदे हर. मैया की इच्छा हुई तो वो भी हो जाएगा. चलो नर्मदे हर. नर्मदे हर. अच्छे कपड़े धोएं. गुरुजी ने बिल्कुल चकाचक साफ निकाले बिल्कुल कपड़े अपने. नर्मदे हर. नर्मदे हर. गुरुदेव आपका नाम? मेरा नाम विष्णुदास तुकाराम आरदड. विष्णुदास जी. जी. महाराष्ट्र. महाराष्ट्रातला आहे. जालना जिल्ह्यात राजा टाकळी गाव आहे, अच्छा अच्छा गोदावरीच्या तटावर. अच्छा अच्छा. 2 वर्षापासून इथे परिक्रमाची सेवा करतो. क्या बात. चैतन्यवाड़ी. ये नर्मदा तट पे चैतन्यवाड़ी आश्रम है. अच्छा अच्छा. तिलकवाड़ा तालुका है, नर्मदा जिला है. बहुत अच्छे. धन्यवाद. माँ नर्मदा की आप पे कृपा बनी रहे. हर हर नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. गुरुजी के कपड़े बहुत अच्छे धोए उनने. नर्मदा मैया से विनती है जिंदगी भर ऐसे कपड़े धोते रहे. नर्मदे हर. नर्मदे हर. दीनदयाल जी धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चैतन्यवाडी नलगाव आणि हा सुंदर आश्रम आणि या ठिकाणी असणारे आपले जालन्याचे महात्मा महाराष्ट्रीयन. त्यांनी कालच फोन झाला होता आमचा सानप महाराजांचा आणि त्यांचा की आज स्वयंपाक या ठिकाणीच बनवा आणि महाराष्ट्रीयन जेवण घ्या. आणि आनंदाने अगदी त्यांनी सुंदर या ठिकाणी सहकार्य केलं आहे. खूप छान आश्रम चालवत आहेत. सर्व परिक्रमावासियांची सेवा करतायत आणि 2 वर्षापासून ते हा उपक्रम स्वतः करतायत. खूप छान आश्रम आहे. आश्रम बी खूप मोठा आहे. सर्व प्रकारचे झाडे झुडपे आहेत आणि खूप सुंदर वातावरण आहे. आणि या ठिकाणी आता हा स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे, भोजन प्रसादी करायचा. आता हे पिठलं आणि हा ठेचा महाराष्ट्रीयन की ज्याने जेवणाला अगदी अतिशय लज्जत येते असा सुंदर ठेचा आमच्या असणाऱ्या सुनीताताई माडिक या करतायत. आणि हा छानसा स्वयंपाकाचा आनंद बी घेतायत आणि परिक्रमावासियांची सेवा करतात. आणि हे बघा महाराष्ट्रीयन बाजरीच्या भाकरी त्यांनी बनवल्यात आणि त्यांना सहकार्य केलं आमच्या मंदाताई दहीफळे यांनी. नर्मदे हर. आणि आज या ठिकाणी सुंदर पक्षी सर्वांनी कपडे बी धुतलेत. असं या ठिकाणी स्वावलंबनाचं काम या असणाऱ्या परिक्रमेत माणूस शिकतो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. या मस्त महाराष्ट्रीयन पिठलं आणि भाकरी बाजरीची आणि हिरवी मिरचीचा ठेचा अगदी आनंदाने मस्त जेवणासाठी या सर्व परिक्रमावासी या ठिकाणी आनंद घेत आहेत. सानप महाराज ग्रुप अशा प्रकारे सुंदर भोजन प्रसादी घेत आहे. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे ले लो बाबाजी. लो नर्मदे हर. हर. हे चैतन्यवाडी या ठिकाणी आपले असणारे जालन्याचे महाराज त्यांनी बघा आपल्याला महाराष्ट्रात बटाटे खाली जमिनीत येतात, परंतु हे बटाटे वेलाला येतात हे त्यांनी दाखवलं. बटाटे हे बटाटा आपल्याला दाखवतोय. हा बटाट्याचा वेल आहे
आणि अशा प्रकारचं हे बटाटे आणि हे खाण्यासाठी यूज करतात. याचा जैन लोक जास्त खातात याला, जैन. जैन लोक खातात जास्त असं त्यांचं म्हणणं आलं. रुद्राक्ष. नरमध्ये हा त्याला काय येतात रुद्राक्ष रुद्राक्ष पुढच्या महिन्यात येते, आपलं पुढच्या वर्षी येतील त्या रुद्राक्षच का डायरेक्ट डायरेक्ट रुद्राक्ष. हे रुद्राक्षाचं झाड आहे. पंचमती रुद्राक्ष अगले साल आएगा. पंचमुखी 4 साल हो गए, 5 साल के आगे आ जाता है. बहुत अच्छा है. नहीं, एक 5 मुखी. जो उसका बीज ऐसा लगाते हैं हम लोग वो तो नहीं है पता क्या है. उनको जितना पता है उतना वो बता देते नर्सरी से हैं. पौधे ये लाते हैं ना, पौधा लाते हैं. और ये बेड़ का झाड़ है, बेड़ का झाड़. हे अशोक वृक्ष आहे महाराज जी. हा हे अशोक वाटिका. या अशोक या वृक्ष. झाडाखाली बसलेले. सीतामाईला याच्या खाली नेऊन बसवलं रावणाने, अशोक वृक्षाखाली. हा. हा बरोबर. नरमध्ये इथं कमळ आहे. ओरिजिनल कमळ नाही आलेलं आज. बघा हे कमळ. हे आणि हे- original नाही. 2, 4, 5, 6 नमुन्याचे कमळ आहेत. अच्छा हे 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 ओरिजिनलचं आहे. हे पत्ता याच्यावर पाणी थांबत नाही याच्यावर. हे ओरिजिनल याचं. हा हे याच्यावर पाणी थांबत नाही याच्यावर जसं थांबतं पाणी हे ओलं होतंय तसं ते ओलं होत नाही झाड. हा. हे कमळ वेगळे, हे कमळ वेगळे. तरी छान दिसत आहेत कमळाचे फुलं नरमध्ये. हा. अशा प्रकारचं अनेक प्रकारच्या रोपवाटिका, अगदी औषधी आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत. आपल्या इकडे अशा प्रकारचे सीताफळ, रामफळ पाहिलं छानपैकी तुम्ही. या चैतन्यवाडी माहित या सुद्धा ठिकाणी नाही. आपल्याला रामफळ, या लक्ष्मण महात्म्यांनी फळ, सर्व सीताफळ, माहिती दिली. हनुमान फळ, गुजरातमध्ये हा सगळे आश्रम येतो. नरमध्ये सगळं खाते. बाकी सगळं खाते. तुम्ही नरमध्ये खूप छान माहिती दिली मैया त्याबद्दल सेवा करून घेते धन्यवाद. आणि आम्ही सेवा करतोय. वा. परिक्रमावासी आपल्यासारखे येतात आणि सर्व आम्हाला तेवढं परिक्रमावाशांना सत्संग एक होऊन जातोय. परिक्रमावाशांना एक सानप महाराज आवाहन करतायत की या चैतन्यवाडी आश्रमामध्ये या म्हणतोय. आणि खूप छान पैकी आनंद घ्या. नरमध्ये म्हणजे याचं बोंडाचं काही बघा ते किती भारी आहे आतमध्ये. काय केले नाही हे आत्ताच नाही, नाही आताच नाही ताप दाखवायला पण आता लाल बघा ना. पण अजून ते पूर्ण पकलं का? पकल्याच्या नंतर म्हणजे- तुमच्या काय 8 color दिवस आहे निघणार बघा नाही ना. मेहंदी सारखं तुम्ही एकदा काय पकल्याच्या कलर नंतर. आहे बघा ना लगेच होतं याचं कुंकू ओरिजिनल जे होतं. काय निसर्गाची आणि आणि आपल्याकडे शेंदूर येतं ते शेंदूर बी म्हणतो ना आपण. हा सेंदूरच म्हणतो त्याला. हा. सेंदूर बी होतो त्याचा आणि कुंकू होतं. बघा बी आहे का? बी निसर्गाची असतं का? पुढं काय आहे. हम्म. काय बी काय माहित नाही आपल्याला काय आहे ते. हा. बघा हे बी अशा पद्धतीत तयार होतं. बी आहे. नरमध्ये अभी तिलकवाड़ा यहाँ से 3 किलोमीटर बचा है. नरमध्ये और ये सब परिक्रमावासी नरमध्ये नरमध्ये और ये उदय गाँव. ऐसी चढ़ाई करना पड़ता है, ऐसी नदियाँ लांघना पड़ता है, तब नर्मदा मैया की परिक्रमा चलती है. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. ओम आई नर्मदे हर. नर्मदे हर. तिलकवाडा या ठिकाणाहून सानप महाराज ग्रुप आता 4:30 वाजलेत पुढे चाललेला आहे. तसं दातृत्वाच्या बाबतीत गुजरात हे तसं गुजरात दातृत्वाच्या बाबतीत खूप चांगलं आहे. प्रत्येकजण चहा, बिस्किट, नाश्ता अगदी मोठ्या अंतःकरणाने देत आहे. आणि परिक्रमावासियांचे गुजरातमध्ये खाण्यापिण्याबद्दल राहण्याबद्दल कधीच चिंता नसते. नरमध्ये
नर्मदे हर। अभी तिलकवाड़ा और ये नर्मदा मैया, ये तिलकवाड़ा में नर्मदा मैया आगे उत्तरेला वाहते म्हणून उत्तरेला वाहते म्हणून या ठिकाणी हिला उत्तरवाहिनी म्हणतात। आणि उत्तरवाहिनी ही परिक्रमेला लोक येत असतात आणि 3 उत्तरवाहिनी परिक्रमा केल्यानंतर एक मोठी परिक्रमा केल्याचं फल या ठिकाणी पदरी पडत असतं, म्हणून उत्तरवाहिनीला लाखो लोक येतात। नर्मदे हर आणि 1 महिनाभर ही चालू असते, रात्रंदिवस लोक वाहत असतात। उत्तरवाहिनी मैया के नर्मदे हर, नर्मदे हर। उत्तरवाहिनी मैया बहुत फल मिलता है इनकी परिक्रमा करने से। स्थानीय मदे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। बापू हमारे। अच्छा, और आश्रम क्या क्या नाम है? रमणेश्वर महादेव। रमणेश्वर महादेव। आपका प्रेम तो बहुत है, लेकिन गुरु जी का हमें प्रेम। परिक्रमा आगे चलाना है, इसलिए हम आगे जा रहे हैं। बाकी आपके जो कहीं प्रेम है उसको हम प्रणाम करते हैं। नर्मदे गुरु जी के हर, माँ नर्मदे हर। अभी आज चाय पानी अदरक मार के बन रहा है महाराष्ट्रियन आश्रम। आश्रम में वैशाली तंबाटा है। कितनी बड़ी बड़ी मिर्ची है, आश्रम वाले ने सब व्यवस्था कर रखे है। ये बैंगन, ये अपना आम का पेड़। नर्मदे हर, बहुत बढ़िया। नर्मदे हर, नर्मदे, बहुत छान सा आश्रम है। नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर। सानप महाराज खुश। नर्मदे हर। बहुत बढ़िया, मैया की कृपा से परिक्रमा चल रही है। ज्ञानदेवी रम्य रमले समाधान। हरिम खे म्हणा, हरिम खे म्हणा। हरि 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 मंत्र हा शिवाचा। ज्ञानदेवा पाठ नारायण नाम। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। एक नाम हरि द्वैत नाम दुरी। समबुद्धी घेता समान श्री हरी। सर्वागटे राम देही एक। ज्ञानदेवा चित्य हरिपाठ नेमा। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ। राम कृष्ण नामी उन्मनी साधली। नर्मदे हे वासनगाव तिलकवाड्याच्या पुढे 3 किलोमीटर आणि हा छानसा आश्रम वासुदेवानंद सरस्वती या ठिकाणावरून साधारणतः नर्मदे हर सानप महाराज ग्रुप, वासुदेवानंद सरस्वती भक्त परिवार वासुदेव आश्रम आणि नक्षत्र वासन या ठिकाणी आता मुक्कामी आलेला आहे आज विश्रांतीसाठी। आणि या असणाऱ्या वासन गावामध्ये छानसा हा आश्रम आहे आणि हे जे आश्रम चालवतात हे आपले महाराष्ट्रीयन महात्मा आहेत आणि छान या ठिकाणी टॉयलेट, बाथरूम, राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था अगदी छानपैकी त्यांनी केलेली आहे। आणि अशा प्रकारचा हा सुंदर परिसर वासनगाव आणि या ठिकाणाहून गरुडेश्वर एक साधारणतः 5 ते 6 किलोमीटर आहे। तिलकवाड्यापासून हा आश्रम 3 किलोमीटर आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। फुलांची बाग ही छानपैकी आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे। नाही काही नाही, छान आहे महाराज। महाराष्ट्रीयन आपण आहात असं समजलंय। छानपैकी व्यवस्था देता इथं आश्रमामध्ये सर्वांना।
परिक्रमावासी पुणे करतो. नगर अच्छा अहिल्यादेवी नगर. अच्छा. आणि छान पहिल्यांदाच योग आलाय या ठिकाणी थांबण्याचा. किती परिक्रमा? चौथी आहे मैयाच्या कृपेने. हो चला छान. मैयाने इथं या ठिकाणी यावेळेस व्यवस्था केली नगरमध्ये. हां स्वामी विष्णुगिरी वासुदेव आश्रम वासन तिथल्या हे आश्रमात तुम्ही संचालक आहे. अच्छा खूप छान व्यवस्था आहे. टेंबे स्वामीची गुरु परंपरा आम्हाला. त्यांचं इथं मंदिर आहे, गुरु मंदिर आहे इथं हो हो सरगराची. अच्छा. आता गुरुदेव पारायण चाललं आहे. तुमचं तसं नाव ऐकलंय खूप आम्ही आणि म्हणून मग या ठिकाणी येण्याचा हट्ट केला. नर्मदे हर. आणि जसं नाव आहे तसं इथं रूप बी पाहण्यात आलंय. खूप छान वाटलं. नर्मदे हर. मैया आमर कंटक वाले तुम हो बोली, नर्मदा चार भुजा वाले तुम हो बोली भाली. तुम्हारा दो धारों के पास शिव शंकर कर तपस्या उच्च शिखर कैलाश मैया आमर कंटक वाली तुम हो बोली भाली. नर्मदा चार भुजा वाली तुम हो बोली भाली. मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर. बड़ा ही सहयोग का विषय है आज, क्योंकि आज उत्तर वाहिनी सानप ग्रुप उत्तर वाहिनी मैया के द्वार पहुंच गए हैं. यहाँ से उत्तर वाहिनी मैया प्रारंभ होती है वासन गांव में. और ये आश्रम वासुदेव आश्रम में सानप ग्रुप पहुँच गए हैं. और हम कन्या भोजन करा रहे हैं. कन्या भोजन कराने का बहुत अवसर प्राप्त हुआ है आश्रम में. आज सानप ग्रुप सभी कन्याओं को अपनी तरफ से भोजन प्रसादी का बहुत अच्छा सुलभ अवसर प्राप्त हुआ है. गुरुदेव भी इसमें सहयोगी है. माणिक भाई भी सहयोग कर रहे हैं. और अनीता ताई का भी सहयोग है इस कन्या भोजन में. सुनीता ताई का भी सहयोग है इस कन्या भोजन में. बहुत धन्यवाद सभी का. उत्तर वाहिनी मैया के तट पर कन्या भोजन कितना सहयोग का विषय है. और मंडा ताई का भी इसमें सहयोग. नर्मदे हर. सभी कन्या मैया नर्मदे हर. गुरुदेव कन्या पूजन कर रहे हैं अपने हाथ से. गुरुदेव नर्मदे हर. उत्तर वाहिनी तट पर कितना बेहतरीन सहयोग है. माँ नर्मदा के स्वरूप में कन्या मैया आई. इनका कन्या भोजन हम सभी सानप ग्रुप के माध्यम से हो रहा है. उत्तर वाहिनी मैया माँ नर्मदा इन पे आशीर्वाद बना रखे. जय हो नर्मदा मैया. नर्मदे हर. माणिक भाऊ कन्या पूजन कर रहे हैं. तुम्हाला पाय धुवायचे तर पाणी आणू का दादा? पाणी पुसले ना पाय अशा प्रकारे छानसं कन्यापूजन उत्तर वाहिनी वासन आश्रम वासुदेव महाराज या ठिकाणी सानप महाराज ग्रुपचं झालेलं आहे. नर्मदे हर. जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम.